श्री दत्तशिखर संस्थानवर ब्रह्मलीन झालेले परमपूज्य महंत मधुसूदनजी भारती महाराज यांचे प्रित्यर्थ 19 एप्रिल रोजी षोडशी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे। या महापूजेसाठी आचार्य महामंडलेश्वर परमपूज्य अवधेशानंदजी गिरी महाराज, महामंत्री परमपूज्य श्री हरिगिरीजी महाराज, परमपूज्य प्रेमगिरीजी महाराज, सभापती मोहन शास्त्रीजी महाराज आदींची उपस्थिती लाभणार आहे। लाखो भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तशिखर संस्थानच्या आयोजन समितीने 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे। तहसीलदार साहेब आणि PI यांच्यासोबत त्या दिवशी मीटिंग घेतली आणि त्यानुसार दत्त जयंती किंवा नवरात्र या वेळेस जसे आपण खाली माहूरला पॉईंटला तिथून आपण महामंडळाच्या बसेस सोडतो त्याच पद्धतीनं सर्व बसेसने खालून लोक वर येतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि खाजगी गाड्या शक्यतोवर येणार नाहीत आणि येथं आल्यानंतर वर पायऱ्यांनी भाविक भक्तांनी यायचं आहे। ज्यांना काही अपंग किंवा जे वयस्क व्यक्ती आहेत त्यांना येण्यासाठी संस्थांनी खाली पायरीपासून वरपर्यंत व्यवस्था केलेली आहे। बाकी इतर व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था असेल किंवा साधू पुरुषांचं जे सत्संग असेल ती सर्व व्यवस्था संस्थांनी व्यवस्थितरित्या केलेली आहे। श्री दत्तशिखर संस्थानचे ब्रह्मलीन महंत परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज हे शनिवार 4 एप्रिल रोजी वैकुंठवासी झाले होते। अनेक साधू संत महंत आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत त्यांना रविवारी निरोप दिला गेला। त्यांच्यानंतर डॉक्टर धनेश्वरजी भारती गुरु मधुसूदनजी भारती महाराज हे परंपरागत गादीवर विराजमान झाले। त्यांचे मार्गदर्शनात हा षोडशी कार्यक्रम संपन्न होणार आहे। गुरुदेव दत्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे। दत्तशिखर संस्थानचे माहूरगडाचे पीठाधीश्वर परिवाजरकाचार्य परमपूज्य आदरणीय श्री 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 1008 श्रीमंत मधुसूदन भारतीजी महाराज यांचं देहावसान दिनांक 4/4/2026 रोजी दुपारी 5:05 झालं व त्यानंतर संन्यासी परंपरेनुसार दत्तशिखर संस्थानच्या नियमानुसार विधिवत त्यांच्या गादीवर पुन्हा नव्याने माहूर पीठाधीश्वर म्हणून त्या ठिकाणी परमहंस परिवाजरकाचार्य श्री 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 1008 श्रीमंत डॉक्टर धनेश्वर भारती गुरु मधुसूदन भारतीजी महाराज हे विराजमान झालेले आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दत्तशिखर संस्थान येथे दिनांक 19/4/2026 रविवार रोजी मोठ्या महंत महाराजांच्या षोडशीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या षोडशीच्या प्रित्यर्थ दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे। सकाळी 6 वाजता तीर्थस्थापना होईल दत्तगजरामध्ये व त्यानंतर 10 ते 12 श्री पंचदशनाम जुन्या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर परमहंस परिवाजरकाचार्य जुना पीठाधीश्वर श्री 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 1008 स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांचा सत्संग होईल व या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे। विशेष उपस्थिती म्हणून श्री पंचदशनाम जुन्या आखाड्याचे वरिष्ठ सभापती अध्यक्ष श्रीमंत प्रेमगिरीजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे। वर्तमान श्री पंचदशनाम जुन्या आखाड्याचे अध्यक्ष मोहन भारतीजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे व हा सर्व कार्यक्रम परमादरणीय परमपूज्य वरिष्ठ सभापती श्री पंचदशनाम जुन्या आखाड्याचे अध्यक्ष उमाशंकर भारतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली षोडशीचा कार्यक्रम होणार आहे। या षोडशीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतातल्या कानाकोपऱ्यातले बरेचसे साधू संत उपस्थित राहणार आहेत। आपणही सर्व सद्भक्तांनी 16 षोडशीच्या दिवशी दिनांक 19 तारखेला उपस्थित राहावे। सर्व साधू संतांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती। गुरुदेव दत्त। पूजनीय महंत महाराज यांच्या दालनात घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत
संस्थानचे सचिव गणेश ठेंगे पाटील, व्यवस्थापक GN नाईक व परमपूज्य बाळू महाराज काकाणी यांनी कार्यक्रमांची रूपरेषा सांगताना 19 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता तीर्थस्थापना व दत्तनामाचा गजर, सकाळी 10 ते 12 पर्यंत सत्संग, यासाठी महामंडलेश्वर अवधेशानंद गिरीजी महाराज हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. दुपारी 12 वाजतापासून षोडशी महापूजा आणि महाप्रसाद, सायंकाळी 8 वाजतापासून आनंद दत्त 128 सव्वाखंडी महापूजा व 20 एप्रिल रोजी सकाळी काकडा आरतीने या पूजेची सांगता होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. संजय गोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.